नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे संपांची. पहिली बातमी आहे मुंबईतली लाईफलाईन असलेल्या बेस्ट संदर्भातली. सुधारित वेतन करार, सानुग्रह अनुदान आदी मुद्द्यांवर बेस्ट कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर गेलेत. मुंबईकरांना त्याचा त्रास सहन करावा लागलाय. तर दुसरी बातमी आहे राज्यातले वीज कंपन्यातील कर्मचाऱ्यांच्या संपाची. खासगीकरणाला विरोधासह वीज कर्मचारी 72 तासांच्या संपावर गेले. तर तिसरी बातमी आहे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या संपाची. बँक कर्मचारी आज आणि उद्या संपावर आहे. त्याचा फटका देशातील बँकांच्या व्यवहाराला बसण्याची शक्यता आहे. बेस्टचे कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर गेल्यानं मुंबईत बेस्ट सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. परिणामी सकाळचीच कामावर जाणाऱ्या मुंबईकरांचे मात्र हाल होताना दिसत आहेत. काल बेस्टच्या व्यवस्थापनानं बोलवलेल्या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर कोणताच तोडगा निघाला नाही. त्यामुळे हे बंदचं हत्यार उपसण्यात आलंय. या संपामध्ये 30,000 कर्मचारी सहभागी झाल्याचा दावा बेस्ट कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शशांक राव यांनी केलेला आहे. आणि या सगळ्याचा परिणाम जो आहे तो मुंबईच्या सगळ्या वाहतुकीवर होताना दिसतोय. आणि या सगळ्याचा फटका मुंबईकरांना बसलेला दिसतोय. बेस्टच्या सगळ्या प्रवाशांना याचा फटका बसलेला दिसतोय. आणि कुठेतरी जे रिक्षा चालक आहेत त्यांच्याकडून या सगळ्या मुंबईकरांची अडवणूक सुद्धा होताना दिसते. पण थोड्याच वेळामध्ये बेस्टच्या कामगार संघटनांची बैठक होणार आहे. त्या बैठकीमध्ये आता काय बोलणी होत आहे त्याकडे आपलं लक्ष असणार आहे. बस बंद है तो अभी कुछ ना कुछ एडजस्टमेंट करके जाना ही पड़ेगा. मंजिल तक तो जाना ही जाना है. तकलीफ है जो सबको तकलीफ है वो अपनी तकलीफ है. अभी सब पब्लिक का तकलीफ है तो उससे क्या कर सकते हैं. वो लोग ने बताना चाहिए था पहले कि स्ट्राइक है बोल के. आज हम लोग का हाल हो गया है ना. मैं अभी चेंबूर से आई है. हाँ, सुबह सुबह लोगों को दिक्कत होती है. कहीं किसी को कहाँ जाना किसी को कहाँ जाना. सब बस का मतलब वो सुबह सुबह बस का ट्रेवलिंग करते हैं. आज बस बंद है तो इसलिए बहुत प्रॉब्लम हो रहा है. आणि मुंबईतली काय परिस्थिती आहे एकूणच जाणून घेऊयात. आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आपल्या सोबत आहेत. अक्षय, 11 वाजतायत. सकाळपासूनच या सगळ्याचा सामना मुंबईकरांना करावा लागतोय. काय परिस्थिती आहे आता? आणि कामगार संघटनांची सुद्धा थोड्या वेळामध्ये बैठक सुरू होणार आहे. संदीप, सकाळपासून जो बेस्टचा संप मध्यरात्रीपासून सुरू झाला होता खऱ्या अर्थानं, मात्र त्याचा परिणाम आणि त्याचा फटका सर्वसामान्य मुंबईकरांना आज सकाळपासून दिसून आला. मुंबईकरांना त्याचा परिणाम आणि त्याच्या त्रासाला सामोरं जावं लागलं. सध्या ही जी प्रवाशांची गर्दी विविध स्थानकाबाहेर होती ती काहीशी कमी होताना दिसत आहे. चाकरमानी आपापल्या कामावरती मिळेल त्या वाहनाने मिळेल त्या सोयीने त्या पर्यायी व्यवस्थेने कामावर पोहोचले आहेत. मुंबईच्या अंधेरी स्थानक परिसरात आपण बघतोय पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. आणि उद्दाम रिक्षा चालक, भाडं नाकारणारे रिक्षा चालक यांच्यावर कुठेतरी आळा आणण्याचा प्रयत्न पोलिसांकडनं गेल्या काही तासांपासून सुरू होता. साधारण 1 ते 1.5 तासांपासून पोलीस ही सगळी व्यवस्था बघत आहे. आणि त्याचमुळं या ठिकाणी गर्दीचा ताण आणि बेस्टची किंवा रिक्षाची वाट पाहत असलेल्या प्रवाशांची, मुंबईकर चाकरमान्यांची रांग आता कमी झालेली आहे. या सगळ्या भागाचे पोलीस उपायुक्त नवीन कुमार रेड्डी हे स्वतः या सगळ्या घटनास्थळी, आपण बातमी दाखवल्यानंतर घटनास्थळी आले आणि त्यांनी सगळी व्यवस्था सुरळीत करण्याचं काम नवीन कुमार रेड्डी यांच्या निदर्शनास पार पडलं. आता गर्दीचा तेवढा ताण जाणवत नाही. खासगी बसेसची सुविधा आहे. रिक्षा चालकांना सुद्धा आवाहन करण्यात आलं पोलिसांकडनं कुठलंही भाडं टाळू नये. राहिला विषय बैठकीचा. या सगळ्या विषयावरती काल सुद्धा एक बैठक पार पडली आपल्या मागण्या घेऊन. या बैठकीला काल बेस्टचे महाव्यवस्थापक हे उपस्थित राहू शकले नव्हते. आज पुन्हा 11 वाजता ही बैठक सुरू झालेली आहे. नेमकं या बैठकीत काय तोडगा निघतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. मुंबईकरांची हीच अपेक्षा आहे की मुंबईकरांची लाईफलाईन जर आपण बघितली तर ती लोकल नंतर बेस्ट बस आहे. आणि ही बेस्ट बस जर बंद पडली तर त्याचा मोठा परिणाम मुंबईकरांना होतो, मुंबईकरांच्या जीवनमानावर होतो. त्यामुळं सकाळी ऑफिसमध्ये जाताना जरी चाकरमान्यांचे गैरसोय किंवा हाल झाले असेल तरी कामावरून घरी परतताना हा सगळा जो वाद आहे, हा संप मागे झालेला असेल अशाच अपेक्षेने मुंबईकर गेले आहेत. नेमकं आता या बैठकीत काय होतं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. तर याच सगळ्याचा परिणाम जी घाटकोपर ते वर्सोवापर्यंतची मेट्रो लाईन आहे, मेट्रोवर दिसून आला. मोठी गर्दी, ज्याला आपण प्रचंड गर्दी म्हणू शकतो अशी गर्दी मेट्रोमध्ये झाली होती. आणि मेट्रो सुद्धा जसं चर्चगेट विरार लोकल आहे की काय अशा पद्धतीचं स्वरूप मेट्रोला आलं होतं. संदीप, अगदी अक्षय, धन्यवाद तू दिलेल्या आहे संपूर्ण माहितीबद्दल. आणि जी बैठक कामगार संघटनांची होणार आहे त्या बैठकीचे सगळे अपडेट आम्ही तुझ्याकडून जाणून घेत राहणार आहोत. आपण बघितलं बेस्ट बंदचा जो परिणाम आहे तो मुंबईवर मोठ्या प्रमाणावर जाणवायला लागलेला आहे. चेंबूर सांताक्रूज लिंक रोडवर वाहतूक विस्कळीत झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. ही दृश्य आहेत लिंक रोडवरची. चेंबूर सांताक्रूज लिंक रोडवर आपण बघितलं तर वाहनांच्या मोठ्या प्रमाणावर रांगा लागलेल्या आहेत आणि वाहतूक पूर्णपणे
विस्कळीत झालेली आहे। मुंबईची जीवनवाहिनी असलेली बेस्ट बस आज त्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे आणि या संपामुळे मुंबईतल्या रस्त्यावर वाहनांची गर्दी झालेली आहे। आपण आहोत आता चेंबूर सांताक्रूज लिंक रोडवर आणि त्या ठिकाणी बघू शकतो हा जो ब्रिज आहे हा जवळपास 1 किलोमीटरचा ब्रिज आहे आणि या ब्रिजवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। एकंदरीतच या संपाचा मोठ्या प्रमाणात प्रवाशांना फटका बसतोय। सकाळची वेळ आहे, प्रवासी किंवा जे चाकरमानी आहेत ते कामावर जाण्यासाठी निघालेले असतानाच बेस्टचा संप आहे आणि त्याच्यामुळे वाहनांची फार मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। जे प्रवासी आहेत किंवा जे चाकरमानी आहेत ते खाजगी वाहनातून किंवा कारमधून आपल्या वाहनातून जाताना दिसत आहेत। त्यामुळे मुंबईतले रस्ते अनेक ठिकाणी जाम झालेले आहेत। चेंबूर सांताक्रूज लिंक रोडवर सुद्धा अशाच प्रकारची वाहनांची गर्दी झालेली आहे। हा जो रस्ता आहे हा BKC किंवा सांताक्रूज एअरपोर्टकडे जाणारा रस्ता आहे आणि त्या रस्त्यावर जो हा चेंबूर सांताक्रूज लिंक रोड आहे तो पूर्णतः वाहनांनी भरून गेलेला आहे। त्यामुळे वाहतूकसुद्धा विस्कळीत झालेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोंदुबेसा मनोज कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई।